मुंबईतल्या जुहू आणि अंधेरी पश्चिम परिसरातील जवळपास 16 एकरांचे 3 महत्त्वाचे मोकळे भूखंड आणि मैदानं भाजप आमदार अमरीश पटेलांच्या ट्रस्टच्या घशात घातल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता। त्याला भाजपचे आमदार अमरीश पटेलांनी उत्तर दिलंय। 2 भूखंड विनामोबदला तर 1 भूखंड अतिशय कमी किमतीत दिला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता। मात्र हे आरोप अमरीश पटेलांनी फेटाळलेत। या जागा लायसन्स पद्धतीने मिळाल्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच मुख्यमंत्र्यांनी हे भूखंड आम्हाला दिले असा गैरसमज पसरवला जात असल्याचंही अमरीश पटेल म्हणाले आहेत। तीन मैदान एकत्र करून म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जो जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत। तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती। आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू, पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रति वर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी 3 भूखंड एसयूकेएमला वाटप केले आहेत। वस्तुस्थिती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी बीएमसीने टेंडर प्रक्रियेद्वारे पीपीपी मॉडेलद्वारे 11 एकर 57 गुंठे भाग कन्सेशन तत्वावर 10 वर्ष देण्यात आलेले आहे। अंधेरीच्या बी मी आपल्याला सांगितलं ते 1 एकर 62 गुंठे भाग देण्यात आलेला आहे आणि लोकमान्य टिळकला बी म्हाडाच्या अटीवर भूखंडाच्या 92 गुंठे देण्यात आलेला आहे। भाडं 21 लाख पर इयर हे त्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भाडं असू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे भाड्याचे कुठचे प्लॉट्स असू शकतात, जे म्हाडाचे प्लॉट्स आहेत, जे तुम्हाला तिथे दुसरं काही चालत नाही आत्तापर्यंत, आणि मग तुम्ही एखाद्या प्लॉट कुठच्या संस्थेला दिलात, भाड्यावर दिलात, ते चालू शकतं। पण जुहूमध्ये लोकमान्य टिळक जे मैदान आहे ते तुम्ही भाड्यावर देताय, जनतेचं मैदान भाड्यावर देताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।